सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्हा परिसरात संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत अवैध बनावटी देशी व विदेशी तसेच गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत 52,19,152 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर, JN पाटील प्रभारी उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्या समवेत 16/1/2026 ते 28/1/2026 या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर, अवैध देशी विदेशी मद्य विक्री केंद्रावर केलेल्या केंद्रावर 24,075 लिटर रसायन, 1,626 बल्क लिटर हातभट्टी दारू, 393 बल्क लिटर विदेशी मद्य, 189 बल्क लिटर बनावट देशी मद्य, 1,189 बल्क लिटर परराज्यातील विदेशी मद्य, 17,000 बनावट बुचे, 80 बल्क लिटर बियर, 625 लिटर ताडी, 4 चाकी वाहने 3 व 7 दुचाकी वाहने एकूण रुपये 49,67,102 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याच कालावधीत निरीक्षक माळशिरस यांनी परिते तालुका माडा येथे कारवाई करून 69 लिटर बनावट मद्य जप्त करून एकूण 1,02,666 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच निरीक्षक पंढरपूर यांनी सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करून 346 लिटर बनावट विदेशी मद्य, बनावट बुचे, बनावट लेबल इत्यादीसह 5,03,840 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। निरीक्षक ब विभाग सोलापूर यांच्या कार्यालयानं सोलापूर शहरातील जुनेविडी घरकुल परिसरात अवैध परराज्यातील गोवा बनावटीच्या 560 बल्क लिटर मद्यसह एक दुचाकी वाहनासह एकूण 9,29,125 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। निरीक्षक भरारी पथक क्रमांक 1 यांनी मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे कारवाई करून 189 बल्क लिटर बनावट देशी मद्यासह 84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक केली आहे। तसेच निरीक्षक अ विभाग व दुय्यम निरीक्षक अ3 यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मोजे खवणी तालुका मोहोळ येथे केलेल्या कारवाईत 225 बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करून 2,52,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण 8 धाब्यावर गुन्हे नोंद करत 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालूच राहणार असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। सदरची कारवाई प्रभारी उपाधीक्षक JN पाटील, निरीक्षक RM चौरे, AV घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक SD कांबळे, रामा निंबाळकर, धनाजी पवार, RM कोलते, सुखदेव शीत, सचिन शिंदे, समाधान शेळके, सौरभ भोसले, बाळासाहेब नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, जवान सर्वश्री, अण्णा करचे, वसंत राठोड, चेतन वनगुंटी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन डबे, तानाजी जाधव, पवन ओगले, योगीराज तोग्गी, स्वप्नील आरमाळ, योगीराज गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, योगेश पाटील, गजानन जाधव, प्रवीण पुसावळे, हिंदू कांबळे, महिला जवान शिवानी मुंडे, वाहन चालक दीपाली सरगर, संजय नवले, दीपक वाघमारे, रशीद शेख, मारुती जळगे यांनी पार पाडली आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।